कैसा लिखा है यार? अरे इंग्लिश में उर्दू मध्ये लिहितो ना, मागून लिहितो तो. प्रथम गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता बारक्या कांबळे आपण पाहू शकता. प्रथम षटक पॉवर प्लेचं षटक आपण पाहू शकता. पॉवर प्लेचं षटक बारक्या कांबळे. सलामीचे फलंदाज आपण पाहू शकता गुणवंत गोवारी आणि ऋतिक आपण पाहू शकता. पहिला चेंडू बारक्या कांबळे यांचा. फुलटॉस प्रकारचा चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. छान गॅदर करत असताना एकच धाव. राहुल पवार आपण पाहू शकता. आता मात्र ऋतिक गोवारी आपण पाहू शकता. धडाकेबाज फलंदाजी आपली त्यांच्याकडून पाहिली आपण. बारक्या कांबळे बॉलिंग मार्कवरती पाहू शकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. बारक्या कांबळे काहीशी चूक करणार नाही. ऋतिक बॅक टू द पवेलियन. मागच्या सामन्यामध्ये ज्या फलंदाजांनी कहर मचवलेला ऋतिक गोवारी आपण पाहिला. स्वस्तामध्ये बाद डगआउटचा शिकार. पहिल्या चेंडूवरती चाळा रचला, त्यात फसला तो ऋतिक गोवारी. कॉटन बोल्ड. बारक्या कांबळे पहिल्या चेंडूवरती काहीसा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता गुणवंत गोवारी यांचा, मात्र सिंगल आपल्याला पाहायला मिळाला. छान असा गेदर राहुल पवार यांच्या हस्ते आपल्याला पाहायला मिळाला. त्या दरम्यान एक धाव. धावसंख्येत आतापर्यंत पाहू शकता एक धाव, दोन चेंडू. पॉवर प्लेचा षटक मार्गस्तरावरती आपण पाहू शकता. नवीन फलंदाज चेतन आपण पाहू शकता. पुढील चेंडू बारक्या कांबळ्यांचा पाहू शकता. चेतन ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतील. मोठा फटका. इथं मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. संघासाठी 5 धावा वाचवल्यात राहुल पवार यांनी. मोठा फटका. चेक करायला सांगितले. चेक करायचंय. आपल्याकडे असतील पंच संजय मात्रे मामा. षटकारासाठी चेक करायचंय. पुढील चेंडू. थोडासा कट पाहायला मिळाला चेंडू मध्ये. त्या दरम्यान क्विक रनिंग बिटवीन द विकेट्स. गुणवंत गोवारी होती तिथं. चपलाईचे गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. चतुर चाला गुणवंत गोवारी आपल्याला पाहायला मिळतील.
पुढील चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गॅदर झाला असता तर काहीसं आपल्याला चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. ओव्हर समाप्त. धावसंख्या झाली ती मात्र 4. एक गडी बाद, 4 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहू शकता छान अशी गोलंदाजी बारक्या कांबळेची पाहायला मिळाली. 4 धाव खर्च केले एक गडीच्या मोबदल्यामध्ये. जरी कोणाला ग्राउंडवरती ॲक्टिवाची चावी पडलेली मिळाली असेल तर त्वरित आणून द्यायचं आहे. आपल्याला बक्षीस दिलं जाईल. बक्षीस दिलं जाईल आपल्याला. ज्यांना कोणाला स्कूटीची चावी मिळाली असेल तर आपल्याला बक्षीस देण्यात येईल. तर चावी तर आणून द्यायची आहे. धन्यवाद. पुढील चेंडू राहुल पवार यांचा. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. छान असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं तिथं. त्यात दरम्यान एकच धाव. स्ट्राईक चेंज आपल्याला पाहायला मिळतील. गुणवंत गोवारी KPL मधील आमच्या संघाचे कर्णधार चतुर्चाला गुणवंत गोवारी. पुढील चेंडू राहुल पवार यांचा. परत एकदा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न, गतीचा वापर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. ढकलण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रामध्ये आपण पाहू शकता छान असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या हळूवर स्थितीने जात असताना मोठा फटका आता मात्र आलेला आहे. चेतन गोवारी यांच्या बॅटमधून आपण पाहिला उत्तुंग असा षटकार. धावसंख्येत वाढ आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. 12 धावसंख्या. पॉवर प्लेतील दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतील. राहुल पवारवरती हल्ला करत असताना चेतन गोवारी आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या बारक्या कांबळेने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या एक गडीच्या मोबदल्यामध्ये. इथं मात्र आता आक्रमण केलंय राहुल पवारवरती चेतन गोवारी यांचा पाहायला मिळते. मोठा असा फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न, कारण की तो काम आला नाही. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं तर एक नवीन रस्ता शोधून काढला. हायवे षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तर रस्त्यावर पडत असताना बॉल 6 धावांच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर तर असतील, झेल मात्र ड्रॉप झालाय. त्याच दरम्यान 2 धावा घेण्यात यशस्वी झालेला तो संघ. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती 14. अजून देखील दुसऱ्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडू उर्वरित आहेत, पाहायला मिळतील. पुढील चेंडू परत एकदा टोळून काढण्याचा प्रयत्न. उत्तम असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तर तू मेमे, परंतु चितेच्या चपळाईने पळत असताना गुणवंत गोवारी आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा एखादा खेळाडू असता तर कदाचित धावचितच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं, पण रनिंग बिटवीन द विकेट्स गुणवंत गोवारी यांची परफेक्ट आपल्याला पाहायला मिळते. त्याच दरम्यान मिसकम्युनिकेशन होतं. काहीशी गरज होती का? चांगले फटके आलेत. आता मात्र धावा यायला सुरुवात झाली आहे ती दोस्ती मस्ती संघाची. राहुल पवार, पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. परत मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मनसुबा चेंज, डॉट बॉल. ओव्हरची सांगता 2 षटक पॉवर प्लेच्या समाप्त झाले आहेत, आपण पाहू शकता.
धावसंख्या झाली ती मात्र 15. पहिल्या षटकाचा विचार केला तर धावसंख्या होती 4. आता मात्र धावा खर्च केले ते 11. टोटल आपल्याला पाहायला मिळते 15 धावसंख्या. एक गडीच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकता. आउट कोण झालं रे? आउट कोण झालेलं? आउट छान अशी फलंदाजी. आता मात्र धावा गोळा करण्याचा मनसुबा उचललाय. परत एकदा पाहू शकता त्याच एंडवरून बारक्या कांबळे गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन बारक्या कांबळे आपण पाहू शकता. आपल्या संघासाठी धावसंख्या 15. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेची समाप्ती. आता मात्र 5 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. धावा गोळा करण्याचा प्रयत्न करतील दोस्ती मस्ती संघ. फुलटॉस प्रकारचा चेंडू खेळून काढलाय कव्हरच्या डोक्यावरून. बॉल चालला सीमारेषे पार. चौकार. आता मात्र मागच्या षटकामधील ज्या प्रकारची गोलंदाजी होती विपरीत गोलंदाजी पाहायला मिळते बारक्या कांबळेची. पहिला चेंडू फुल ऑन पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय कव्हरच्या डोक्यावरून 4 धावेंसाठी. सक्सेसफुल प्रकारे 4 धावा पाहायला मिळते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 19. परत एकदा मोठा फटका. आक्रमण आणि आक्रमण. षटकार पाहायला मिळतोय. चेतन गोवारीच्या बॅट मधून आलेला परत मोठा फटका. पहिला चेंडू फुल ऑन पद्धतीचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून. नंतर एकदा बॅटच्या रेंज मध्ये बॉल मिडॉनच्या चक्करमध्ये मिडॉनच्या दिशेमध्ये पाहिला आपण. उत्तुंग असा षटकार. खूप सुंदर असं खेळून काढलेलं त्या दिशेने. आता मात्र आपण तारीफ केली होती परंतु पॉइंटची दिशा भेदून काढली आहे. सुंदर असा कलात्मक फटका पाहायला मिळाला. चौकार. पहिल्या 3 चेंडूवरती बारक्या कांबळेवरती आक्रमण पाहायला मिळालंय. धावसंख्या झालेली ती 29 धावसंख्या. पुढील चेंडू. परत एकदा मोठा फटका. फसतोय की काय? इथं मात्र पुन्हा मोठा फटका. पहिला चौकार नंतर षटकार. परत एकदा चौकार परत एकदा षटकार. रिंगा रिंगा रोजिस आपल्याला पाहायला मिळते. पहिला चौका नंतर षटकार परत चौकार परत षटकार पाहायला मिळते. बारक्या कांबळेवरती आक्रमण. आता पुरेपूर समाचार घेतलाय. शांत राहणार नाहीये. चेतन गोवारीची बॅट आपल्याला पाहायला मिळते. तुफान बारक्या कांबळे सारख्या गोलंदाजावरती हल्ला करत असताना चेतन गोवारी नेमले बारक्या कांबळेला. परत एकदा खेळण्याचा प्रयत्न फसलाय. इथं मात्र आता झेल ड्रॉप होताना पाहायला मिळते. एकदा लागलेली गळती टाईट केल्याशिवाय गळतीच राहते. टाईट केल्याशिवाय ती गळती गळत राहते. तर त्याला टाईट करायची गरज असते. 5 चेंडू. धावसंख्या झालेली ती 37 धावसंख्या. 1 विकेट डाऊन पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर धावा येण्यामध्ये सुरू झाले ते दोस्ती मस्ती संघाच्या. परत एकदा मोठा फटका कव्हरच्या दिशेने. सुंदर फटका 6 धावांसाठी. छान अशी फलंदाजी. पुरेपूर समाचार घेतल्या बारक्या कांबळेचा. धावसंख्या 43. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 15. आता मात्र धावसंख्या आली ती 43. 28 झाला. झिंगाला आला. झिंगाला आला. 28 धाव्या आला. तर बारक्या कांबळेमध्ये देखील ती क्षमता आहे एका षटकामध्ये 28 धावा जोडण्याची. तर काहीशी धावा
त्या खिलाडी समोर जास्त असू शकत नाही. एकदा त्यांची फलंदाजी आपण पाहिलेले, रायगडचा वेल फिनिशर त्याला म्हटलं जातं. धावा देखील खर्च केल्या, 30 धावा जोडण्याची क्षमता देखील बारक्या कांबळेमध्ये हे विसरून चालणार नाहीये. नवीन गोलंदाज रोशन पाटील दादूस. संघासाठी चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक रोशन पाटील. आपण पाहू शकता धावा रोखण्याचं काम करण्यासाठी रोशन पाटील यांना सज्ज केलंय. तर ते सक्सेसफुल राहतात की गुणवंत गोवारी परत एकदा आक्रमण करतायत. परत एकदा मोठा फटका, षटकार. आमच्या वेळी कुठं लपून ठेवले होते फटक. तर छान असे फटके आपल्याला पाहायला मिळाले गुणवंत गोवारी यांच्या बॅटमधून. आता मात्र गुणवंत गोवारी देखील दुसऱ्या एंडमधून आक्रमण करत असताना रोशन पाटील यांचं स्वागत केलं. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, 6 धावांसाठी आपण पाहिला तो गुणवंत गोवारी यांचा. याच्यात देखील पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं बारका कांबळे यांनी 28 धावा खर्च केल्या. आता गुणवंत गोवारी सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा आक्रमण रोशन पाटील यांचा. पुढील चेंडू परत एकदा पॉइंटच्या दिशेने कलात्मक फटका. बॉल थांबणार नाहीये, खेळाडूंनी प्रयत्न देखील केला नाहीये. बॉल गेला सीमारेषे पार. 4 धावांसाठी पंचांचा इशारा. धाव संकेत जोराने वादळ आल्यासारखं धावेत वाढ आपल्याला पाहायला मिळते. 53 धावा कुठून काढल्या, जे पहिल्या षटकामध्ये 4 धावा मात्र. आता मात्र चौथ्या षटकामध्ये आपण पाहू शकता 53 धावा जोडल्यात. छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते चेतन गोवारी आणि गुणवंत गोवारी यांच्या मार्फत. ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल. पहिला डॉट बॉल. विचार केला तर बारक्या कांबळेच्या षटकामध्ये एकही डॉट बॉल आला नाही. 8 चेंडू नंतर पहिला डॉट बॉल. नाहीतर मोठे फटके, दुहेरी, एकेरी आपल्याला पाहायला मिळाले. रन येण्यामध्ये आपल्याला रन मशीन चालू झालेली दोस्ती मस्ती संघाची. धावसंख्या 53 अजून देखील येणारे या षटकातील 3 चेंडू पर्याप्त. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू, वारंवार ब्रह्मास्त्राचा वापर केला. आता रोशन पाटील यांनी ब्रह्मास्त्र खोदून काढलेले आहेत ते रोशन पाटील यांनी. काहीच उत्तर नाहीये याच्यासाठी गुणवंत गोवारीचा. लगातारचे 2 चेंडू डॉट पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. पहिले 2 चेंडू गुणवंत गोवारीचे होते. आता मात्र रोशन पाटील यांनी जकडून ठेवलेले गुणवंत गोवारी यांना धावांवरती रोख लावण्याचा काम रोशन पाटील करत असताना पाहायला मिळतील. पुढील चेंडू रोशन पाटील यांचा. पुढे येऊन खेळलाय मोठा फटका. बॉल जाईल सीमारेषे पार 6 धाव्यांसाठी. तर परत एकदा कमबॅक केलंय ते गुणवंत गोवारी यांनी. पाहू शकता 2 चेंडू जकडून ठेवलेलं होतं. जसा लाईन लेंथ जराशी सरकवली गुणवंत यांनी, पुरेपूर समाचार घेतला तर रोशन पाटील यांचा बॉल पाठवून दिला सीमारेषे पार. धाव संख्या झालेली ती मात्र 59 धावा. जर विचार केला खेळीचा पहिल्या षटकानंतर काहीशी धाव संख्यामध्ये एक गती आपल्याला पाहायला मिळाली. 59 धावा शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. फुलटॉस प्रकारचा चेंडू, काहीसा समाचार घेऊ शकले. तर या षटकामध्ये आपण पाहू शकता रोशन पाटील देखील थोडेसे महागडे ठरले. 16 धाव संख्या खर्च केले. मागचे षटक पूर्ण चेतन गोवारी यांनी खेळून काढलं. आता मात्र 6 चेंडू गुणवंत गोवारी यांनी खेळून काढले. ते धावा कुठल्या आहेत ते 16. धाव संख्येचा वाढ चांगला असा टोटल आपल्याला पाहायला मिळतोय 59. 59 धावा आपल्याला धाव फटकावर पाय. अजून देखील एक षटक पर्याप्त या इनिंग मधील. 59 धावा झालेल्या आहेत 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता. तर पुढील सामना जो असेल अंतिम सामना, संकेत 11 विपक्ष श्री गणेशा टायगर फोर्स. तर इनिंग संपताच आपण टॉससाठी यायचे, नाणेफेकीसाठी यायचे. संकेत 11 विपक्ष श्री गणेशा टायगर फोर्स. गुणवंत गोवारी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. परत एकदा लगातारची मॅच खेळावी लागेल गुणवंत गोवारी यांना. स्टॅमिना लागतो लगातारच्या मॅच खेळण्याला. 5 ओव्हरचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. 10-10, 20 ओव्हर लगातार खेळण्याचा स्टॅमिना खेळाडूंमध्ये असला पाहिजे. त्याच प्रकारे गुणवंत यांना परत एकदा खेळा. पुढील चेंडू, शेवटचा षटक. परत मोठा फटका.
खेचून मारलाय, स्लॉट मध्ये घेतला आणि खेचून मारलाय. तर इथं आपण पाहिलं तर काय वैयक्तिक 46 धाव चेतन गोवारी यांचा अर्धशतक होईल का? मगाशी नयन खांबेचा अर्धशतक होता राहिला, पण कालच्या दिवसामध्ये अतुल म्हात्रे यांची फलंदाजी आपण पाहिली. 2 अर्धशतक पाहिलं त्यांच्या बॅट मधून. कोणती तरी जडीबुटी खाऊन आले होते अतुल म्हात्रे. फटकार लागला तर षटकारच जायचा. त्याच प्रकारची फलंदाजी आता चेतन गोवारीची आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू खेचून मारलाय. परत एकदा पॉइंट ब्रेक करायचा प्रयत्न, पॉइंटनी खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय यांचा. धावसंख्या झाली ती मात्र 65 पाहायला मिळते. अजूनही देखील 4 चेंडू या इनिंग मधील पर्याप्त पाहायला मिळतील. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल थोडासा खाली राहिला, लो राहिला. बॉलचा बाउन्स मिळाला नाही. खेचण्याचा प्रयत्न तर केला होता चेतन गोवारीनी, परंतु बॉल काहीसा खाली राहिला, लो राहिल्यामुळे बॉल डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळाला. छान असा कमबॅक, पहिला मोठा फटका, त्यानंतर 2 डॉट चेंडू. तरी धावा देखील आपण पाहिलं तर गुड फायटिंग टोटल ऑन स्कोरबोर्ड. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा तर प्रयत्न फसलाय की काय? सुंदर असा झेल. विकेट किपर यांनी आता मात्र चेतन गोवारीची देखील आपल्याला अर्धशतक पाहायला मिळालेली नाहीये. थोडासा निराश असेल, परंतु छान अशी कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे. वैयक्तिक 46 धावा चेतन गोवारीने आपल्या संघासाठी कुठून काढल्यात. संघाची धावसंख्या पाहिली तर आपण 65 धावा. धाव फलकावरती गुड फायटिंग टोटल आपण म्हणू शकाल. अजून देखील येणारे 2 चेंडू पर्याप्त. या इनिंग मधील शेवटचे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. कशा प्रकारे नवीन फलंदाज आपल्याला पाहायचंय. समाचार घेतोय मयूर चिमणे, हा देखील श्री गणेशा संघाचा एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरेचसे आमचे खेळाडू लगातार मॅच खेळतील. परत मोठा फटका, छान असा फटका. आमच्याच वेळी निघत नाही असे फटके, बाकी जोरान फटके मारतात, आमच्याच वेळी निघाना फटके. आल्या आल्या मोठा फटका पाहिलाय आपण मयूर चिमणे यांच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. शेवटचा चेंडू. या इनिंग मधील धाव संख्या पाहिली ते 71 धाव फलक. छान अशी गोलंदाजी पाहिली, फलंदाजी. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता. पंचांचा इशारा, रिव्ह्यू चेक करायचा वाईड साठी. गुणवंत गोवारी चालाक रिव्ह्यूचा वापर करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा असेल ती वाईड चेंडू चेक करायचा. सेफ चेंडू. 71 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. टार्गेट असेल ते 72 धावांचं. खूप महागडाचं षटक बारक्या कांबळे. पहिलं षटक चांगलं राहिलं, एक गडी बाद केला होता. तर तदनंतर आपण पाहू शकता वैयक्तिक दुसरा षटक टाकत असताना 28 धावा खर्च केल्या. छान अशी फलंदाजी राहिली गुणवंत गोवारी आणि चेतन गोवारी यांची. त्यात मार्फत आपल्याला धाव संख्या पाहायला मिळते ती 71 धाव फलकावरती. होती कुठे मॅच आणून कुठे ठेवली आहे. आव्हान असेल ते 72 धावांचं. येणार 30 चेंडू मध्ये 72 धावांचं आव्हान असेल ते स्वर्गीय भरत शेठ गोवारी यांच्या संघाला. फलंदाजीचा क्रमांक देखील पाहिला तर सुबोध प्रभाकर, बारक्या कांबळे असे उत्कृष्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. राहुल पवार पाहायला मिळतील आपल्याला. आणि मेन म्हणजे तर रविदादा भगत आपल्याला पाहायला मिळतील. संघाचा पाठिंबा आणि जोश ऑन ठेवण्याची जी प्रक्रिया आहे ती रविदादा यांच्या हातात आहे. रविदादा है तो मुमकिन है. तर सामना स्पीडअप करायचा आहे.
अजून देखील एक सामना आपल्याला खेळायचा, वेळेची पाबंदी आपण पाहिलं तर अजून देखील हे 5 षटक आणि पुढचे 10 षटक आपल्याला पाहायला मिळायचे आहेत, खेळून घ्यायचे आहेत. काय दुखतंय तुझे? पाणी पिला का दिवसात तू? नाही ना, माझी झाडं दुखणारच ना. बोलतो पाणी पितर नाही पित आहे. बस कर आता, थोडा हलू. सचिन भाऊ यांचं स्वागत आहे. सचिन अंबोरे. तर सलामीची जोडी आपण पाहू शकता. बारक्या कांबळे सुबोध गोवारी बॅटिंग मार्क वरती 72 धावांचा लक्ष्य पाठलाग करत असताना बारक्या कांबळे टायगरचा वेल फिनिशर थोडासा मागळा ठरला आपल्या दुसऱ्या षटकामध्ये, परंतु तीच धावा गोळा करण्याची क्षमता देखील बारक्या कांबळ्यामध्ये आहे, हे विसरून चालणार नाहीये. दोस्ती मस्ती संघ कशा नाही इथं बघ. तर सामना स्पीडअप करायचंय. 72 धावांचा टार्गेट आपण पाहू शकता. मॅच ऑन, मॅच ऑन. पंचांचा इशारा. सुलक्षण भोईर उर्फ लारादा पण पाहू शकता. अरे ते आमचे तिथं ह्याच्यानंच कॅप्टन दुसऱ्यानं रोज गुडगुडे ना. सुलक्षण भोईर. ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला, विसरून चालणार नाही. कालच्या दिवशी आपण पाहिलं सुलक्षण भोईर यांच्या संघाने काहीशे 12 बॉल 16चं समीकरण डिफेंड केलं होतं. त्यामध्ये लारादाचं खूप मोठं योगदान आपल्याला पाहिलं. एकच धाव खर्च केली होती आणि 11 धावेने तो सामना जिंकला होता. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. इथं मात्र काहीसं छान असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॉल तर अडवण्यात यशस्वी झाले, त्याच दरम्यान एकच धाव. तर पुढील सामना आपण पाहतोय संकेत 11 विपक्ष श्रीगणेशा टायगर फोर. दोन्ही संघातील कर्णधार यायचे, टॉस करून घ्यायचे. तू बोल मग. शिवाय दिलं टॉप ते आता भाई मला बोलला मी नाही बोलत बाबा. नंतर शिवाय काय मला तर साईड शॉट गॅप शोधून काढलेला बारक्या कांबळे यांनी. कलात्मक फटके त्यांच्या बॅटमधून मेरिटवरती खेळणारे देखील बारक्या कांबळे, परंतु कुठेतरी स्लॉग शिफ्ट त्यांचा फेवरेट शॉट राहिलाय. आधीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल जरा देखील स्टंपाच्या बाहेर त्यांना दिसताच स्लॉग शिफ्टचा प्रयत्न करतात. स्टंपवरती असलेले बॉल ते गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलाय बारक्या कांबळे यांच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू सुलक्षण भोईर यांचा. फुलटॉस पद्धतीचे चेंडू. इथं मात्र दिशाहीन गोलंदाजी, वाईड अतिरिक्त धावा पाहायला मिळतील. बारक्यापासून लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न.
सुलक्षण भोईर देखील खूप सामने बारक्या कांबळे सोबत खेळलेले, तर त्यांना ती थोडीशी माहिती असेल. एक्सपिरियन्स मॅटर करतो. अनेक वर्ष बारक्या कांबळे सोबत क्रिकेट खेळलेले सुलक्षण भोईर आपण पाहू शकता. एक एक्सपिरियन्स गोलंदाज, एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळतोय. बघू कोण हवी राहतंय, सुलक्षण भोईर की बारक्या कांबळे. मोठा फटका पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला, परत एकदा सुंदर असा फटका. 4 धावेसाठी पंचांचा इशारा. धावसंख्येचा जर विचार केला, 10 धावसंख्या, 4 चेंडू 10 धावा. तर 10 धावा आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू 10 धावा, 72 धावांचं टार्गेट. छान अशी फलंदाजी आपण पाहतोय. आणि इथं मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. समाचार घेतलाय बारक्या कांबळेने. अशा प्रकारची गोलंदाजी नाही करू शकत बारक्या कांबळ्यांना. पंचांचा इशारा, 4 धावा. 5 चेंडू 14 धावा. अजून एक चेंडू पर्याप्त. 5 चेंडू 14 धावा. 14. हॅलो. शेवटचा चेंडू पॉवर प्ले षटकामधील बारक्या कांबळे फेस करतील. 14 धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत एकदा त्याच दिशेने खेळून काढलेला, आता मात्र फटका चाललाय षटकार. तर क्षमता आहे, जसं मी सांगितलं बारक्या कांबळ्यामध्ये 28 दिले तर 82 वसूल करण्याची क्षमता बारक्या कांबळ्यामध्ये आहे. त्याच प्रकारची इथं वर्चस्व ठरते बारक्या कांबळ्यांचं. पहिल्या षटकामध्ये धावा गोळा केले ते तब्बल 20 धावा. समीकरण पाहिलं तर दोस्ती मस्ती संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा आणि 1 गडी बाद. इथं मात्र नो लॉस, 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. ज्या मनाने समीकरण आहे त्या समीकरणाच्या वरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील स्वर्गीय भरत शेठ गोवारी यांचा संघ, सुबोध गोवारी सलामीची जोडी आणि बारक्या कांबळे आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. सुलक्षण भोईरवरती सुंदर असे फटके कव्हरच्या दिशेने पाहायला मिळाले. मेरिटवरती खेळत असताना बारक्या कांबळे. मागील इनिंग्स मध्ये आपण पाहिले सुबोध गोवारी यांचा छान अशी फलंदाजी, त्याच प्रकारची फलंदाजी बारक्या कांबळे करत असताना आपल्याला पाहायला मिळते आपल्या संघासाठी. नवीन गोलंदाज आपण पाहू शकता. कोण हे? मयूर चिमणे आपण पाहू शकता. त्यांनी देखील छान अशी फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. विसरून चालणार नाही. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका षटकार त्यांनी आपल्या संघासाठी जोडून दिला होता. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन मयूर चिमणे आपण पाहू शकता. बॉलिंग मार्कवरती, बॅटिंगवरती असतील सुबोध गोवारी. पहिला चेंडू आणि इथं मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न केलेला बारक्या कांबळे काही इंटरेस्टेड नाहीये दुसऱ्या धावांमध्ये. त्यांना माहिती आहे जोपर्यंत मी क्रीजवरती आहे तर धावा जवळ करण्याची जिम्मेदारी माझ्यावरती आहे आणि तीच जबाबदारी घेत असताना बारक्या कांबळे स्ट्राईकवरती परत एकदा पाहायला मिळतील. बघू कशा प्रकारची गोलंदाजी होती. मयूर चिमणे आता आपण पाहिलं त्या ऑपोजिट मध्ये खेळून आलेले आहेत बारक्या कांबळे सोबत. इंटर कॉलनीची स्पर्धा आपण पाहिली, केपीएलची स्पर्धा, त्यामध्ये दोघं एकमेकांच्या ऑपोजिट आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र परत एकदा केजीएनच्या सामन्यामध्ये समोरासमोर आपल्याला पाहायला मिळतील मयूर चिमणे आणि बारक्या कांबळे. कशा प्रकारची गोलंदाजी होते. मयूर चिमणे देखील एक अष्टपैलू खेळाडू जुई गावातील आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू मयूर चिमणे यांचा. ब्लॉक पद्धतीचा चेंडू गॅप शोधून काढलाय, ज्यासाठी माहीर आहे बारक्या कांबळे. मेरिटवरती खेळताना आपण पाहता अतुल म्हात्रे आणि बारक्या कांबळे असे फलंदाज आपण पाहिले मेरिटवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मेरिटवरचा चेंडू ऑफ पद्धतीचा चेंडू पाहिलाय. पॉवर प्लेचा षटक चालू आहे. गॅपमध्ये खेळून काढलेला आहे
मोठे धावा 4नी देखील येतात. षटकार मारायची गरज नाही. धावा गोळण्या करण्याची मशीन आता देखील बारक्या कांबळेची सुरू पाहायला मिळते आपल्याला. ज्या प्रकारची फलंदाजी चेतन गोवारीची झाली तशीच गोलंदाजी पाहायला मिळते बारक्या कांबळेची. पुढील चेंडू मयूर चिमणे यांचा. परत एकदा त्याच दिशेने खेळून काढलेला आहे. आउटफील्ड फास्ट पाहायला मिळते. प्लेयर पोचणार नाही. धावा आल्या ते 4. सुंदर फटका. धावसंख्येत वाढ. आता मात्र धावसंख्या झाली ती 29 धावा. 29 धावा जोडल्या गेल्यात आतापर्यंत. दुसरं षटक चालू असताना अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली ती 29. आतापर्यंत अर्धा टप्पा पार केलाय. अजून देखील येणारे 21 चेंडू. 43 धावांची गरज. वैयक्तिक 26 धावा बारक्या कांबळेच्या बॅट मधून आलेले आहेत. 21 चेंडू 46 धावा. ज्या प्रकारची फलंदाजी चालली बारक्या कांबळेची. 43 धावांची गरज. 21 चेंडू 43 धावांची गरज. सामना स्पीडअप करायचा. अजून देखील आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. त्याची नोंद घ्यायची संघाने. परत एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु डबल माइंड झाले बारक्या कांबळे. कव्हरला खेळू की सरळ खेळू ह्या डबल माइंड मध्ये कुठेशी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. संपर्क चांगला नव्हता. छान असं कमबॅक आता मात्र मयूर चिमणेचा आपल्याला पाहायला मिळते. लगातार डॉट चेंडू पाहायला मिळाला. मोठा फटका कन्वर्ट केलाय 6 धावांमध्ये. इथं मात्र इन्फॉर्म पाहायला मिळतील बारक्या कांबळे. एक हाताने झुंज लढत असताना त्यांचा साथ देखील सुबोध गोवारी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 35. अर्धा टप्पा पार केलाय स्वर्गीय भरत शेठ गोवारी या संघाने. आता मात्र काही ते चाळा रपवायला लागेल. बारक्याची विकेट काढायची असेल, जर मॅच जिंकायची असेल तर बारक्याचं बाद होणं अनिवार्य आहे. 8 बॉल 8 चेंडू 32 धावा. धावसंख्येवरती खेळत असताना बारक्या कांबळे आपण पाहू शकता. काय रे पाणी आहे का मान नको. इथं मात्र परत एकदा सुंदर असा फटका पाहायला मिळतो बारक्या कांबळेचा. पॉइंटच्या दिशेने पंचांचा इशारा आलाय. नो बॉल दंडित केलाय त्या मयूर चिमण्याला. तर हीच षटक कमबॅक करण्याची आपल्याला पाहायला मिळायची होती परंतु 4 धावा. नो प्लस 4 फ्री हिट असेल. पुढील चेंडू मोठा फटका. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा निर्णय घेतलाय. कदाचित बारक्या कांबळे यांचा निर्णय असेल मला 28 मारले, मला देखील एका षटकामध्ये 28 जोडायची गरज. धावसंख्या झाली ती 46. आतापर्यंत 26 धावा कुठल्या या षटकामध्ये. 10 बॉल वैयक्तिक 42 धावा बारक्या कांबळे. बारक्या कांबळे रन जोडताना कुठेच नाही थांबले. एकही सिंगल डबल नाहीये बारक्या कांबळेच्या बॅट मधून. धावा जर पाहिल्यात तर चौकार आणि षटकारच मारलेत बारक्या कांबळेने. एकेरी दुहेरी काही एक आले नाहीये. 18 चेंडू 26 धावांची गरज. रवी भगत इथं आपल्याला हास्य पाहायला मिळेल. काहीसं टेन्शन होतं जेव्हा 72 धावा त्यांनी पाहिल्या होत्या परंतु आता मात्र स्ट्रेस फ्री. इथं मात्र छान अशी गोलंदाजी आपण पाहतोय. चेतन गोवारी यांची कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघाला. ज्या प्रकारची फलंदाजी करतोय बारक्या कांबळे
नॉन स्टॉप. जरा बाजूला बस जरा. 46 धावा. पंचांचा इशारा वाईड. 47 धावा. पुढील चेंडू. मोठा फटका खेळून काढलाय. फसलाय की काय? यस, सक्सेसफुल. बॅकफुटला जाऊन मोठा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इथं मात्र सुबोध गोवारी यांच्या खेळीचा अंत आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण काय भावा? 16 चेंडू 25 धावेची गरज. जर आपण विचार केला, जर सामना स्लो करायचा नसेल तर आपल्याला बारक्या कांबळे यांना स्ट्राईक देणं अनिवार्य असेल, कारण की चांगल्या टचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भलेही 28 धावा खर्च केल्या, परंतु वैयक्तिक आपण पाहू शकता. नाही, किती झाले त्याचे बारकेचे? 42 धावा दिले. 28 मारले 42. तर कदाचित प्रॅक्टिस करत असतील बारक्या कांबळे. आज पेंदरला देखील जय हनुमान कामोटेची मॅच आहे आपल्याला पाहायला मिळतील. नाईट सामने, त्याची प्रॅक्टिस इथं मात्र बारक्या कांबळे करत असताना पाहायला मिळतील. अशीच खेळी देखील त्यांच्याकडून अपेक्षा असेल पेंदरमध्ये. अरे मी जाईल मॅच बघायला आता. घरीच थांबतो मग. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा डॉट बॉल. काहीच सामना लांबवत चाललेला आपल्याला पाहायला मिळतं. समीकरण काहीच बदलत असताना 15-25 समीकरण. शॉर्ट बॉल खेळण्याचा प्रयत्न उंच गेलाय आणि इथं मात्र परत एकदा प्रभाकरच्या खेळीचा अंत आपल्याला पाहायला मिळतोय. छान असं कमबॅक करून दिलेलं आहे चेतन गोवारी यांनी आपल्या षटकामध्ये. प्रयत्न केलेला बारक्या कांबळेला नॉन स्ट्राईकवर ठेवण्याचा आणि त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. टॉस ऑफ. तरी तर आपण पाहू शकता बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलर साठी आपण पाहू शकता माननीय श्री शंकर भाऊ जाधव यांच्यातर्फे आपल्याला कूलर देण्यात आलेले आहेत. टायगर भाऊ जाधव, आपले सगळ्यांचे लाडके माननीय श्री शंकर शेठ जाधव उर्फ टायगर भाऊ यांच्यातर्फे आपल्याला बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलरसाठी कूलर देण्यात आलेले आहेत. तर त्यांचा खूप खूप आभार आपला KGN आणि KPL या असोसिएशन मार्फत. धन्यवाद टायगर भाऊ. नवीन फलंदाज आपण पाहू शकता केदार म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. समीकरण 15. अजून देखील तिसऱ्या षटकातील 2 चेंडू पर्याप्त आपल्याला पाहायला मिळतील. चेतन गोवारी यांचे काही एक धावा खर्च केले नाहीयेत. परत एकदा लेग टर्न करण्याचा प्रयत्न पंचांकडून दाद मागत असताना पंचांचा इशारा वाईड. तर यू घेतलेले पंच आपण यायचे पाहायचंय. एक्स्ट्रा हाईट आहे की नाही बॉलासाठी. अबाव द हेड आपण पाहू शकता. अबाव द हेड. वाईड चेंडू. पंचांचा इशारा वाईड. अबाव द राईज ऑफ द हेड. वाईड दिलेला आहे. वाईड आहे. इथं आपण मात्र संजय मामा मात्रे देखील आहेत, पंच देखील आहेत. एवढे एक्सपिरियन्स आपल्याकडे पंच आणि संजय मामा देखील आहे. काहीसा निर्णय चुकणार नाहीये, तर निर्णयाची आपण मान ठेवायचा आहे. वाईड दिलेला आहे. 14 चेंडू 24 धावांची गरज. धाव संख्येत भर. तो घरी चालला काय? बोललो मान ठेवा बोललो, काय आता काय
पुढील चेंडू परत एकदा पंचांचा इशारा वाईड. अतिरिक्त धावा आता मात्र कुठेतरी येण्यामध्ये सुरुवात केली ती सुबोध चेतन गोवारी यांनी. मोठा फटका खेळला स्ट्रेटच्या दिशेने. फिल्डर बॉलकडे जात असताना एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. इथं मात्र आता मात्र बारक्या कांबळे स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला खूप वेळेपासून नॉन स्ट्राईक वरती उभे होते बारक्या कांबळे. काहीशा वेळेनंतर शेवटच्या चेंडूवरती बारक्या कांबळे स्ट्राईक वरती पाहायला मिळते. समीकरण आपण पाहू शकता 13-22. 13 चेंडू 22 च समीकरण घ्यायचंय. परत एकदा दिशाहीन गोलंदाजी. काहीशे धावा मात्र चेतन यांच्या गोलंदाजीमधून वाईटचेच एक्स्ट्रा धावा आलेत. हळूवर हाताने खेळून काढलाय. स्ट्राईक आपल्यावर ठेवण्याचा मनसुबा. कारण की खूप वेळ आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळाले होते बारक्या कांबळे. आता मात्र स्ट्राईक ठेवण्याचा पूर्णपूर प्रयत्न. कारण की याला माहितीये की मी सामना जिंकू शकतो. तर स्ट्राईक आपल्याला ठेवले बारक्या कांबळे यांनी. समीकरण आपण पाहू शकता 12 चेंडू 20 धावा. समीकरण आपण पाहिलं 12 चेंडू 20 धाव्यांची गरज. 52 धाव संख्या धाव फळकावरती आतापर्यंत 12 चेंडू 20 धाव्यांची गरज. काहीचं समीकरण सोपं बारक्या कांबळेसाठी. ज्या प्रकारची फलंदाजी चालते बारक्या कांबळ्याची, काय म्हणतोय, काय प्रकारची फलंदाजी चालते बारक्या कांबळ्याची, हा समीकरण सोपं आहे. हा सोपं आहे. आता मात्र पाहू शकता नवीन गोलंदाज कोण आहे? लारादा आहे का परत? तर पाहू शकता 12-20 चं समीकरण. सुलक्षण भोईर एक्सपिरियन्स गोलंदाज परत एकदा 12-20 पाहू शकता. सुलक्षण भोईर बॉलिंग मार्कवर. नाही देणार बारक्या मारायला. इथं मात्र डेव्हिएशन पाहायला मिळालं. तर डेव्हिएशन पाहायला मिळालं. अतिरिक्त खेळाडू ते 12वा खेळाडू दोस्ती मस्ती संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. 12वा खेळाडू दोस्ती मस्ती संघाचा ज्यांनी 4 धावा रोखल्यात. थंडीचा आराम घेत असताना गुणवंत गोवारींनी उभा केलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा सिंपल हाताने खेळून काढलेला आहे. 1-2 घेण्याचा प्रयत्न. इथं मात्र पाहिजे तर नवीन फलंदाजाकडे स्ट्राईक. काय बोललेला रे तो चेंड्या? 3 चटका तो गेला बोलून चुप गाण्यात. कुत्र्याला 2 बिस्किटचे पुढे घाला पहिले. तर इथं मात्र 2 धावेंनी जर संघ मागे राहिला तर काहीसे खरं नाही त्या कुत्र्याचं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव घेण्यात इंटरेस्टेड असतील. परत एकदा बारक्या कांबळे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. 2 धावेंनी जर का संघ मागे राहिला तर रविदा नक्कीच त्या कुत्र्याचा मटण करतील. त्यांच्या चेहऱ्यावरच्या आश्रय जर त्या कुत्र्यांनी घालवला, उद्या लटकलेला दिसेल त्या तंदुरीच्या भट्टीन तो. समीकरण 9 चेंडू 16 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. बारक्या कांबळे इन्फॉर्म. पुढील चेंडू सुलक्षण भोईर यांचा वळूया मॅचकडे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्लॉकशिपचा प्रयत्न. इथं मात्र पंचांकडे दाद मागत असताना पंच काहीसे इंटरेस्टेड नाहीये. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू 16 धाव्यांची गरज बारक्या कांबळे आतापर्यंत इथपर्यंत मॅच आणलेली आहे. छान अशी फलंदाजी तशीच गोलंदाजी देखील सुलक्षण भोईर आपण पाहू शकता. अंतिम वेळी काहीसे जादू आपल्या संघासाठी करत असताना पाहायला मिळतात. त्याच प्रकारची गोलंदाजी सुलक्षण भोईर यांची पाहायला मिळते. पुढील चेंडू
आणि खेळायचा प्रयत्न इथं मात्र घडतंय काय इथं मात्र सूर्यनमस्कार पाहायला मिळाले. काहीच क्षेत्ररक्षण चांगलं नाही. बॉल जर गॅदर केला असता आणि हिट असता तर बारक्या कांबळेची या खेळीची समाप्ती झाली असती. बॉल जर हातात राहिला असता चेतन यांच्या तर बारक्याच्या खेळीची अंत झाला पाहायला मिळाली असती. डायरेक्ट थ्रो आणि बारक्या कांबळे बॅक टू द पवेलियन. हा सामना कुठेसा लांब. 5 चेंडूमध्ये मात्र 5च धावा दिल्यात. सुलक्षण भोईर यांनी छान अशी गोलंदाजी, ज्या प्रकारची गोलंदाजीसाठी सुलक्षण भोईर उर्फ लारादा यांना ओळखलं जातं त्याच प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निर्णायक शैली, एक्सपिरियन्स पणाला लावणारे सुलक्षण भोईर. 5 चेंडूमध्ये 5च धावा. पुढील शेवटचा चेंडू. मोठा फटका खेळायचा प्रयत्न इथं मात्र बारक्या कांबळे धावणार नाही. समीकरण कुठे होतं कुठे आलंय. कुत्र्याला जसा बॉल स्पर्श झालाय नसकुंडी लागलीये धावेंना, त्यानंतर धावाच देखील आल्या नाहीये. शनीचा प्रकोप पाहायला मिळाला. धावसंख्या 57 धावसंख्या. 6 चेंडू 15 धावेंचं समीकरण. पाणी पाणी पुरवायचंय. कुत्रा पण घाबरलाय, थरथर कापतोय. आताच मारील यो. चालला वाटतं हलवायला. कुठे चाललं यो. त्याही गांजा मारलाय. वय झालंय वय झालंय. दोन धावा. चला 2 धावले ना. 2 धावले. याला लागला तेव्हा कुत्र्याला. तेव्हा नाही 2 धावा नाही 3 धावा. किती पाहिजे रे? बस लीड बस. 3 पाहिजे. कोणाला? कुत्र्याला धाव पाहिजे होत्या. शेवटच्या वर तू राहू का? डबल काढले. वफादार खिलाडू आहे, पिच सोडत नाहीये. तर पाहू शकता समीकरण 6 चेंडू 15 धाव आपल्याला पाहायला मिळतील. बारक्या कांबळेंनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. काहीशे धावा घेण्याचा मोठा फटका मोठा फटका पाहायला मिळाला. गजानन गोवारी आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती ज्यांच्या मंडपात बसलोय ते गजानन गोवारी आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची कृपा आपल्यावरती अशाच प्रकारे राहायची आहे. आणि 6 चेंडू 15 धावांची गरज. खेळून काढलाय. इथं मात्र काही एक धावा घेण्यामध्ये इंटरेस्टेड नाहीये बारक्या कांबळे. मॅच रोमांचक स्थितीने आपल्याला पाहायला मिळते. तर सामना कसा असावा तर असा आपल्या समोर शेवटच्या क्षणीपर्यंत गेलेला सामना. जशी फलंदाजी चालली होती आपल्याला वाटतं बारक्या 4 षटकामध्ये सामना संपवतोय की काय, परंतु शेवटच्या षटकापर्यंत सामना पाहायला मिळतो. रोमांचक सामना. पुढील चेंडू. मोठा फटका खेळायचा पर्यंत, परंतु पायामध्ये मारा करताना सतत पाहायला मिळत आहेत. 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्याचा प्रयत्न. इथं मात्र पंचांचा इशारा. थर्ड अंपायर कडे पंचांनी बघायचे. निर्णायक क्षण असेल आपल्याला. इथं पाहू शकता. आम्ही घेऊन जाऊ तो कुत्रा. तो मगाशी परत कुत्रा कुठे आहे रे? तो घेऊन ये. आमची मॅच आहे याच्यानंतर. पोचला. नॉट आउट. सेफ लँडिंग. एकदम क्लोज लाईन क्रॉस केलेले बारक्या कांबळे यांनी.
इथं मात्र भाऊजी आमचे मॅच जिंकवली तर बारक्या कांबळेला रवी भगत यांच्या हस्ते 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आता मात्र नक्कीच धावा येतील. 1500, 1501, 1502, 1500 लॉक किया जाए. मोठा फटका खेळायचा प्रयत्न लेग साइडच्या दिशेने, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. बारक्या कांबळ्याचे वैयक्तिक 50 धावा. अर्धशतकीय पारी बारक्या कांबळेची. बॅट दाखवायचे बारक्या कांबळे. 1500 लावलेत रवी भगत यांनी. 3 चेंडू 9 धावांची गरज. 9. 50 धावा झालेत. बारक्या कांबळे बॅट दाखवायची आपण प्लीज. बारक्या कांबळे यांचे 50 धावा. यस बारक्या कांबळे 50 मारलेले आहेत. पुढील चेंडू गजानन गोवारी यांचा 3 चेंडू समीकरण 9 धाव्यांचा. 3 चेंडू 9 धावा. प्रत्येकदा अतिरिक्त मारा आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा. वाईट चेंडू दंडित करण्याला गजानन गोवारी यांना. समीकरण झालंय 3 चेंडू 8 धावांची गरज. एक मोठा फटका मॅचचं समीकरण चेंज करू शकता आणि एक मोठा विकेट बारक्या कांबळेचा पूर्णपणे दोस्ती मस्ती संघाला मॅच मध्ये आणू शकतो. सर्व काही असेल ते गजानन गोवारी आणि बारक्या कांबळे यांच्या हातामध्ये. पाहूया कशा प्रकारची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू मोठा फटका. समीकरण बदली करून टाकले बारक्या कांबळे यांनी. स्वतःवरती असलेला आत्मविश्वास. 9वा मारलाय. 9वा मारलाय. 9वा. तर समीकरण आपण पाहू शकता 2 चेंडू 2 धावांची समीकरण. 2 बॉल 2 धावा. बारक्या कांबळेंनी जिम्मेदारी घेतली पूर्णपणे त्याच्यावरती खरे उतरताना आपल्याला पाहायला मिळते. पण गजानन गोवारी यांच्याकडे देखील आतापर्यंत एक चान्स आहे. 2 चेंडू 2 धावा डिफेंड करायचे आहेत. 2 चेंडू 2 धावा डिफेंड करतायत का गजानन गोवारी. आपण पाहू शकता इथं मात्र आपल्या संघासाठी हिरो बनण्याचा चान्स आपल्याला पाहू शकता. ज्या प्रकारची फलंदाजी चेतननी केली आता आपल्याला गोलंदाजी करायची. गजानन गोवारी कोण ठरतंय मॅच विनिंग. मोठा फटका. इथं मात्र षटकाराने फिनिश केलं बारक्या कांबळे यांनी. स्वतःवरती असलेला आत्मविश्वास. 1500 रुपये जमा करायचे आहेत. रवी भगत कुत्र्याचा मटण. तर पाहू शकता छान अशी फलंदाजी. आज जर हारले असते तर भाऊजींनी नक्कीच त्याची तंदुरी केली असती. तर टॉस करायचंय. टॉस करून घ्यायचंय. संकेत 11 विपक्ष श्री गणेश टायगर.